मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. मित्रांनो, आखातामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामधला जो संघर्ष आहे तो अजून काही थांबलेला नाही आहे. शस्त्रसंधी चालू असली तरी शस्त्रसंधी व्हेंटिलेटरवरती आहे. कोणत्याही क्षणी या शस्त्रसंधीचं रूपांतर एका फुल फ्लेज वॉरमध्ये, संघर्षामध्ये होऊ शकतं. अशा प्रकारची तणावग्रस्त परिस्थिती आहे. दरम्यानच्या काळात इस्रायलचे लेबननवरचे हल्ले जे आहेत ते इंटेन्सिफाईड झालेले आहेत. त्यांच्यामध्ये जो सीज फायर आहे तो एक्सटेंड केला गेला असला तरी देखील तो ऑन पेपर आहे. हिजबुल्लांनी त्याला पूर्णपणे नाकारलेला आहे आणि हीच अट प्रामुख्याने इराणने अमेरिकेपुढे टाकलेली होती की इस्रायल हिजबुल्लावरती किंवा लेबननवरती अटॅक करणार नाही, पण तसं काही होताना दिसत नाही आहे. स्टेट ऑफ हॉर्मुझचं जे ब्लॉकेड आहे ते अजूनही चालूच आहे. तिथनं जे व्हेसल्स जात आहेत, ऑइलचे व्हेसल्स आहेत, ते हार्डली 10 का 12 व्हेसल्स तिथनं पास ऑन होताना दिसून येत आहेत. एकमेकांना धमक्या देणं इराणचं अमेरिकेला हे चालू आहे. मध्ये मध्ये काही अटॅक्स देखील केले जात आहेत. अमेरिकेकडनं पर्शियन गल्फमधल्या एका इराणच्या बेटावरती अटॅक करण्यात आला. ह्या प्रेशर टॅक्टिक्स आहेत. इराणने टर्म्स आणि कंडिशन्सला ॲक्सेप्ट करावं, निगोशिएशनसाठी तयार व्हावं, यासाठी अमेरिका दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. इराण त्याला रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करतं. इराणने देखील कुवेतवरती काही अटॅक्स केलेले आहेत. त्यामुळे हा संघर्ष काही थांबलेला नाही आहे. वर्ल्ड ऑर्डर ही पूर्णपणे अनसर्टन पद्धतीने आहे. तेलाच्या किमती ज्या आहेत त्या अजूनही कमी झालेल्या नाही आहेत. महागाई जगभरामध्ये वाढताना दिसून येत आहे. जगभरामध्ये तेलाच्या किमती अनेक देशांमध्ये 16% 32% वाढवल्या गेलेल्या आहेत. अनेक देशांनी काही महत्त्वाचे मेजर्स आहेत ते घेतलेले आहेत. बेसिकली ऑस्टेरिटी मेजर जे आहेत ते घेतलेले आहेत, उपाययोजना केलेल्या आहेत. भारतामध्ये देखील अशाच प्रकारच्या उपाययोजना सुरू झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे एकूणच जी विश्वरचना दिसून येते आहे ती कमालीची अनसर्टन आहे, अनिश्चित आहे आणि प्रत्येक देशाला आपल्या आर्थिक विकासाविषयीच्या चिंता या प्रामुख्याने लागलेल्या आहेत. काही अर्थतज्ञ याही पुढे जाऊन असं म्हणत आहेत की आता कदाचित 1973 नंतरचा जो ऑइल शॉक होता त्याहीपेक्षा भयानक मोठा ऑइल शॉक हा जगाला बसणार आहे. काही जण असं म्हणतात 2008ला जी आर्थिक मंदी आली होती, जी जरी युरोपपुरती मर्यादित असली तरी देखील तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही जण एका मोठ्या वॉरचं देखील प्रेडिक्शन करतायत. कदाचित थर्ड वर्ल्ड वॉरच्या दिशेने जग जाते की काय अशा पद्धतीने होईल. ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्या काय फारशी महत्त्वाची भूमिका पार पडताना दिसून येत नाही आहे. युनायटेड नेशन्स असेल, G7 असेल किंवा G20 असेल, यांची भूमिका फार प्रभावी नाही आहे. किंबहुना व्यक्तिगत राष्ट्रांच्या जे एक्सेसिव्ह किंवा अतिरेकी अशा प्रकारच्या महत्त्वाकांक्षा आहेत त्यांना व्यसन घालण्यासाठी या संघटनांना अपयश येताना दिसत आहे. दरम्यानच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या ह्या चालूच आहेत. इराणच्या संदर्भात असेल, आता क्युबाच्या संदर्भात त्यांनी नव्या धमक्या द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अशा राष्ट्रांना थांबवण्याची क्षमता या आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांमध्ये नाही आहे आणि इतक्या अनसर्टन ब्लिक अशा स्वरूपाच्या वर्ल्ड ऑर्डरमध्ये काही आशेचा किरण हा भारताच्या दृष्टिकोनातनं प्रामुख्याने समोर येताना दिसून येतो आहे. या संपूर्ण अनसर्टन वर्ल्डमध्ये भारत एक मेजर पॉवर म्हणून कशा पद्धतीने पुढे येतो आहे, अशा प्रकारचे दोन अतिशय महत्त्वाचे वक्तव्य किंवा घडामोडी या काल प्रामुख्याने घडताना दिसून आल्या. त्यातली जी पहिली घडामोड होती ती अशी आहे की रशियामध्ये सेंट पीटर्सबर्गमध्ये इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम 2026चं अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं अधिवेशन चालू आहे, ज्यामध्ये जगभरातले नेते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि व्लादिमीर पुतीन रशियाचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला गेला त्यावेळेला त्यांनी भारताच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचे वक्तव्य केलेले आहेत त्या दृष्टिकोनातून येत्या काळामध्ये भारताची भूमिका ही जागतिक पातळीवरती किती महत्त्वाची असेल, भारत हा एकूणच केवळ जागतिक राजकारणामध्ये एक प्लेयर किंवा त्याला दिशा देणारा एक प्लेयर म्हणून कसा पुढे येणार आहे, या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण वक्तव्य हे व्लादिमीर पुतीन यांनी केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की अमेरिका आणि वेस्टर्न पॉवर्स पूर्ण प्रयत्न करत आहेत की भारत आणि रशिया यांच्या संबंधांमध्ये मिठाचा खडा टाकण्यात यावा, त्यांच्यावर दबाव भारतावरती टाकण्यात यावा की रशियाबरोबरचे भारताचे सहकार्याचे संबंध जे आहेत ते कमी व्हावेत. परंतु तसं काही होताना दिसत नाही आहे आणि भारताचं कौतुक त्यांनी केलं की भारत स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन करणारा देश आहे, जो आपल्या सार्वभौमत्वाविषयी अतिशय सजग आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही दबावाला बळी न पडणारा देश म्हणजे भारत आहे. आणि भारत आणि रशिया यांच्या संबंधांविषयी अतिशय आशावादी चित्र त्यांनी व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या अनसर्टन ग्लोबल सिनॅरिओमध्ये भारत हा आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही भारताच्या पाठीशी आहोत आणि ही दोघांमधली एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ॲसेट आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर भविष्यामध्ये रशिया लवकरच भारताला Su-57 हे जे स्टील्थ 6th जनरेशन फायटर प्लेन आहे
ते देणार आहे. नुकतंच भारताला S-400ची जी 4th डिलिव्हरी होती, म्हणजे S-400च्या एकूण 5 बटालियन्स ह्या भारताला येणार होते, त्यापैकी 4थी बटालियन ही आलेली आहे आणि 5वी बटालियन देखील जी अत्यंत ॲडव्हान्स मानली जाते ती देखील भारताला लवकरच दिली जाणार आहे, अशा प्रकारचं वक्तव्य हे व्लादिमीर पुतिन यांनी केलेलं आहे. दोन्ही देशांमधला व्यापार $100 बिलियन आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो की आपल्याला आता हा तेलाचा एवढा सगळा क्रायसिस हा निर्माण झाला. मी जसं तुम्हाला माझ्या मागच्याही काही अनेक व्हिडिओजमधनं सांगितलेलं आहे की भारताची सध्याची पर डेची जी तेलाची गरज आहे, जे भारत इम्पोर्ट करतो पर डे, हे अराउंड 50 लाख बॅरल्स आहे. या 50 लाख बॅरल्सपैकी आजही साधारणतः 22 लाख बॅरल्स हे आपल्याला रशियाकडनं येत आहेत. 2022 पासून तर 2026 पर्यंत या साधारणतः 4 ते 5 वर्षांच्या काळामध्ये आपण रशियाकडनं $167 बिलियन तेल हे आपण आयात केलेलं आहे. ज्या वेळेला अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावरती आर्थिक निर्बंध टाकले, भारतावरती प्रचंड दबाव टाकला की तुम्ही रशियाकडनं आता तेल घ्यायचं नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये भारताने आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन ठेवली आणि आपण रशियाकडनं तेल घेणं कंटिन्यू ठेवलं. मित्रांनो, 24मध्ये 25पर्यंत देखील रशिया आपला सगळ्यात मोठा ऑइलचा सप्लायर होता, जो 2022च्या पूर्वी 12व्या क्रमांकावरती होता. तो पुढे येऊन नंबर 1चा झाला. इतकं प्रचंड तेल आपण केलं, त्या तेलावरती आपल्याला डिस्काउंट मिळालं. पर बॅरल भारताला मिळणारं डिस्काउंट हे अप्रॉक्सिमेटली $10 to $20च्या दरम्यानचं होतं आणि इतकं ह्या क्रायसिस सिच्युएशनमध्ये देखील रशिया हा आपल्या पाठीशी उभा राहिला होता. यानंतर व्लादिमीर पुतिनने आणखीन एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आणि ते फार महत्त्वाचं आहे आणि त्यांनी सांगितलं की आता भारत आणि रशियामधलं जे रिलेशन्स आहे हे केवळ सेलर आणि बायर अशा प्रकारचं नसेल, म्हणजे रशिया काहीतरी विकतोय आणि भारत काहीतरी खरेदी करतोय अशा प्रकारचं रिलेशन हे नाही आहे. तर भारत आणि रशिया मिळून प्रामुख्याने जॉईंट मॅन्युफॅक्चरिंग असेल, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, या दृष्टिकोनातनं प्रयत्न करतात. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की भारत हा साधारणतः 5 ते 6 देशांकडनं आर्म्स आयात करतो. त्यामध्ये रशिया आहे, त्यामध्ये फ्रान्स आहे, त्यामध्ये इस्रायल आहे, अमेरिका आहे. मात्र हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे की रशिया हा एकमेव असा देश आहे की तो भारताला केवळ शस्त्र देत नाही आहे, तर त्या शस्त्रांबरोबर भारताला टेक्नॉलॉजी पण देतो आहे आणि अशी टेक्नॉलॉजी द्यायला अमेरिका अजूनही भारताला तयार नाही आहे. या स्वरूपाचे काही ॲग्रीमेंट्स पाईपलाईनमध्ये आहेत. मात्र अजूनही अमेरिकेने सेन्सिटिव्ह ड्युअल यूज टेक्नॉलॉजी जी आहे ती भारताला ट्रान्सफर केलेली नाही आहे. मात्र रशियाचा भारतावरचा प्रचंड विश्वास आणि भारत आणि रशियाची जी ऐतिहासिक काळापासूनची जी प्रचंड मैत्री आहे, भारताच्या स्वातंत्र्यापासूनची, सातत्याने हा देश आपल्या पाठीशी उभा राहिला आहे आणि त्यांनी आपल्याला अशा स्वरूपाची सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली आहे. भारताचं जे ब्राह्मोस मिसाईल आहे, आपला फ्लॅगशिप मिसाईल प्रोग्राम जो आहे आणि जो आता भारत एक्सपोर्ट करतो अनेक देशांना, मग त्याच्यामध्ये व्हिएतनाम आहे, मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, या साऊथ ईस्ट एशियाच्या नेशन्सला आपण आता ब्राह्मोस एक्सपोर्ट करतो आहोत. हे जे ब्राह्मोस आहे हे प्रामुख्याने भारत आणि रशियांचं जॉईंट व्हेंचर आहे आणि याच्या संदर्भातली जी महत्त्वपूर्ण टेक्नॉलॉजी आहे ती आता आपल्या रशियाकडनं आली. याच ब्राह्मोस मिसाईलने पाकिस्तानची ऑपरेशन सिंदूरमध्ये दाणादाण उडून दिलेली होती. पाकिस्तानच्या अगदी हार्टपर्यंत, कॅपिटलपर्यंत जाऊन हे ब्राह्मोस मिसाईल धडकलेलं होतं. हे ब्राह्मोस मिसाईलची आता जगभरामधनं मागणी होती आहे आणि त्याची टेक्नॉलॉजी आपल्याला रशियाकडनं प्राप्त झालेली आहे. त्यामुळे रशिया हा सातत्याने भारताच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि मुख्य महत्त्वाची बाब अशी आहे की रशियाचा देखील भारतामध्ये विश्वास आहे. ज्या व्लादिमीर पुतिनची भेट ही मागच्या वर्षी भारतामध्ये झालेली होती मित्रांनो, त्या संदर्भामध्ये मी काही महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे बनवलेले होते. लक्षात घ्या की व्लादिमीर पुतिनच्या विरोधामध्ये ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा अरेस्ट वॉरंट आहे आणि तो रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात आणि ICC वरती जवळपास 120 देशांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आणि 120 देशांच्या व्हिजिटवर जर व्लादिमीर पुतिन गेले, याच्यापैकी कोणत्याही देशाच्या व्हिजिटवरती, तर त्यांना तात्काळ अरेस्ट होऊ शकते. त्यामुळे गेल्या 3-4 वर्षामध्ये व्लादिमीर पुतिन हे कोणत्याही देशाच्या फारशा व्हिजिटला नाही गेलेत. अगदी बोटावर मोजण्या एवढ्या 4-5 देशांच्या व्हिजिटला ते गेलेत. मग नॉर्थ कोरिया असेल, चायना असेल, पण ते भारतामध्ये प्रचंड कॉन्फिडन्सने आले होते, विश्वासाने आले होते आणि भारताच्या बाबतीमध्ये त्यांचं भारतात येणं हा भारतामधला रशियाचा विश्वास अधोरेखित करणारा होता. याच्यातनं एक गोष्ट अधोरेखित होती की भारत आणि रशिया हे या संपूर्ण अनसर्टन अशा प्रकारच्या ग्लोबल ऑर्डरमध्ये एक महत्त्वाचा पिलर म्हणून पुढे येताना आपल्याला दिसून येतात. दरम्यानच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं काल आणखीन एक महत्त्वाचं वक्तव्य आलं
त्यांनी त्यांच्या युज्युअल स्टाईलमध्ये भारताला काही क्रिटिसाइज केलं की भारत प्रचंड टॅरिफ लावतो आणि त्यातनं भारताने प्रचंड पैसा कमवलेला आहे अमेरिकन गुड्सवरती, विशेष करून ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्सवरती भारताकडनं 40 to 49% टॅरिफ लावलं जातं आणि त्याच्या माध्यमातून भारताने वर्षानुवर्ष नफा कमवला आहे. हार्ले डेव्हिडसन त्यांची आवडती मोटरसायकल आहे, त्याचं उदाहरण त्यांनी दिलं. भारताने 200% टॅरिफ लावलेला आहे. परंतु हे सगळं करत असताना त्यांनी भारताचं प्रचंड कौतुक देखील केलेलं आहे. याचं कारण लक्षात ठेवा मित्रांनो, की अमेरिका असेल, रशिया असेल, वेस्टर्न युरोपियन पॉवर्स असतील, या सगळ्यांना भारताची गरज आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीविषयी, भारताच्या आर्थिक परिस्थितीविषयी काही जणांकडनं अलीकडच्या काळामध्ये नकारात्मक सूर जरी येत असला तरी जगभरातले नेते, जगभरातले महत्त्वाचे देश भारताच्या वाढत्या महत्त्वाला अधोरेखित करताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचं कारण लक्षात ठेवा की भारत हा प्रामुख्याने IT असेल, सॉफ्टवेअर असेल, याच्यातला जगामधला सगळ्यात प्रमुख देश आहे. याची जी ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याच्यातला भारत हा अत्यंत प्रमुख देश आहे. भारत हा एक मोठा डिफेन्स प्लेयर म्हणून जगाच्या पुढे आहे. जगातली एक अतिशय लिडिंग अर्थव्यवस्था. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या इव्हन 25-26 मध्ये देखील फिनान्शियल इयरमध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त आर्थिक विकासाचा दर असणारा भारत आहे. ऑलमोस्ट 7.7% GDP ग्रोथ रेटने भारताचा आर्थिक विकास झाला. जगामध्ये कुठेही तो नाही आहे. इव्हन ब्रिक्स कंट्री जर तुम्ही एकत्रितपणे बघितल्यात तर ब्रिक्स कंट्रीचा देखील आर्थिक विकासाचा दर हा 2% आहे. G7चा तुम्ही आर्थिक विकासाचा दर पाहिला तो 0.7% आहे. आणि जगाचा जो आर्थिक विकासाचा आहे तो इव्हन क्लोज टू 4% आहे. या सगळ्यांपेक्षा जास्त इंडिव्हिज्युअली IMF असेल, वर्ल्ड बँक असेल किंवा अनेक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांनी आपल्या वेळोवेळी प्रकाशित केलेल्या, प्रसिद्ध केलेल्या अहवालामधनं ही गोष्ट वारंवार स्पष्ट केलेली आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त आर्थिक विकासाचा दर असणारा भारत हा एकमेव असा प्रकारचा देश आहे. इव्हन वेस्टर्न युरोपियन पॉवर, अमेरिका आणि चायना देखील या बाबतीमध्ये भारताची बरोबरी करू शकत नाहीये. त्यामुळे जगाचं लक्ष भारताकडे. सगळ्यात महत्त्वाची भारताची जी स्ट्रेंथ आहे, जी ॲसेट आहे, तो म्हणजे आपला ॲस्पिरेशनल मिडल क्लास आहे मित्रांनो. 140 कोटीच्या भारताच्या पॉप्युलेशनमध्ये क्लोज टू 60 crores हा आमचा मध्यमवर्गीय आहे. तो ॲस्पिरेशनल आहे. आज ज्या भारतीयाकडे सायकल आहे त्याला 2 व्हीलर घ्यायची आहे, ज्याच्याकडे 2 व्हीलर आहे त्याला 4 व्हीलर घ्यायची आहे, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याला त्या ॲडव्हान्स त्याच्यामधलं व्हर्जन घ्यायचं आहे. त्यामुळे हा अतिशय अशा स्वरूपाने इकॉनॉमिक ॲस्पायरेशन्स असणारा आहे, ज्याला सातत्याने ग्रो करायचं आहे. आणि अशी ही प्रचंड मोठी मार्केट आहे. ही मार्केट अमेरिका कसं इग्नोर करू शकतो? डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीचे निगेटिव्ह स्टेटमेंट करतायत ते बेसिकली त्यांच्या प्रेशर टॅक्टिक्सचा भाग आहे, जेणेकरून चांगल्यातलं चांगलं डील त्यांना मिळू शकेल, भारतीय मार्केट त्यांना ओपन होऊ शकेल, भारताच्या मार्केटमध्ये ग्रेटर ॲक्सेस हा अमेरिकेला मिळू शकेल, यासाठी त्यांचा प्रयत्न चालला आहे. आणि आता तुम्हाला असं दिसून येते की जगभरातले नेते भारताचं कौतुक करतायत. कालच्या ट्रम्पने सांगितलं की त्यांची मोदींबरोबरची पर्सनल केमिस्ट्री अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि मला कल्पना आहे की आम्हाला एक अप्रतिम डील आमचा आता होणार आहे आणि भारतातलं एक मोठं मार्केट हे अमेरिकेला पाहिजे आहे. सिमिलरली रशियाने देखील अशाच प्रकारचा आशावाद हा भारताकडे व्यक्त केलेला आहे. लक्षात घ्या, ग्लोबल प्लेयर्समध्ये भारताबरोबर टाईज किंवा त्यांचे संबंध मजबूत करण्यासंदर्भामध्ये एक प्रकारची कॉम्पिटिशन, स्पर्धा आता आपल्याला होताना दिसून येते आहे. आणि याच्यातनं भारताचं येत्या काळामधलं वाढतं महत्त्व लक्षात घ्या. वॉर चालू आहे. सध्या 2 कन्फ्लिक्ट झोन आहेत. एक युरोपमध्ये आहे रशिया युक्रेन युद्धाचा, दुसरा आपण बघतो मिडल ईस्टमध्ये आहे इराण, अमेरिका, इस्रायल हा संघर्षाचा. पण कोणतं युद्ध हे कंटिन्युअसली वर्षानुवर्ष चालत नसतं. कधी ना कधी त्याचा शेवट होणार आहे. ही अनसर्टन सिच्युएशन ग्लोबल दिसती, कधीतरी स्टेबिलाइज होणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आज जगामध्ये सगळ्यांना बॅलन्स करू शकेल एक अत्यंत लिडिंग पॉवर म्हणून जग भारताकडे बघतं आहे. एक इन्व्हेस्टमेंटचा प्रचंड मोठा स्रोत म्हणून आपल्याकडे बघतंय. आज काही जण अशा प्रकारची टीका करतायत की भारताकडे FDI मोठा येतोय, परंतु कॅपिटल फ्लाईट मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण कॅपिटल फ्लाईट फक्त भारतामध्ये होत नाहीये, जगभरातल्या देशांमध्ये होत आहे. जोही इन्व्हेस्टर असतो त्याला अट्रॅक्टिव्ह कोणी इंटरेस्ट देणारा असेल किंवा जिथं अट्रॅक्टिव्ह टॅक्स स्ट्रक्चर आहे अशा ठिकाणी लोक पैसे काढतात, गुंतवतात. अशा प्रकारचं फ्लाईट ऑब्व्हियस आहे. अगदी 2020-21 पासून जर आपण पाहिलं, अगदी कोरोना काळापासून, तर 6 ते 7 बिलियन डॉलरचं कॅपिटल फ्लाईट हे कंटिन्युअसली चालू होतं, जे अलीकडच्या काळामध्ये वाढले कारण अनसर्टन ग्लोबल सिनॅरिओ आहे. परंतु हे स्टेबिलाइज कधी ना कधीतरी होणारच आहे. आणि त्यानंतर भारत हा एक अत्यंत लिडिंग पॉवर, एक स्टेबल, एक डेमोक्रॅटिक पॉवर हा म्हणून जग आज ज्यांनी हे मान्य केलेलं आहे त्याचं महत्त्व हे तुम्हाला वाढताना दिसून येत आहे. या 2 ज्या घडामोडी आहे, एकीकडे व्लादिमीर पुतीन भारताचं कौतुक करतायत, दुसरीकडे ट्रम्प भारताचं कौतुक करतायत. दोन्ही लिडिंग पॉवर्स आहेत.
मात्र दोघांनी गोष्ट ॲक्सेप्ट केलेली आहे की कोणालाही भारताने केवळ एकाची बाजू घ्यावी असं वाटत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाब तुम्ही लक्षात ठेवा, कारण दोघांना याची कल्पना आहे की भारत आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन करणारा देश आहे. भारत रशियाबरोबर संबंध ठेवेल, भारत अमेरिकेबरोबर संबंध ठेवेल, भारत इस्रायलबरोबर संबंध ठेवेल, भारत पॅलेस्टाईनबरोबर संबंध ठेवेल, भारत रशियाबरोबर युक्रेनबरोबर समान संबंध ठेवेल, भारत शियापंथी देशांबरोबर समान संबंध ठेवेल, सुन्नीपंथी देशांबरोबर समान संबंध ठेवेल. हा एक बॅलन्स करत चालणारा असल्यामुळे कोणीही भारताला प्रेशराईज करत नाहीये. भारत आता अशा प्रकारचं प्रेशर सहन करणारा देश उरलेला नाहीये. हा 21व्या शतकातला भारत आहे, हा पूर्णपणे बदललेला आहे. कालचे जे दोन अतिशय महत्त्वाचे वक्तव्य होते व्लादिमीर पुतिन आणि ट्रम्प या दोघांकडनं पण आलेले, हे अधोरेखित करता आहेत की आता महासत्तांमध्ये भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी, भारताबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करार करण्यासाठी एक प्रकारची स्पर्धा ही सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या एकूणच भवितव्याविषयी आपण सगळ्यांनी कमालीचं आशावादी असणं अत्यंत गरजेचं आहे.